नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो हा व्हिडिओ असणार आहे तो क्लास 10th महाराष्ट्र बोर्डच्या स्टुडंटसाठी असणार आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे बोर्ड एक्झामपर्यंत एक कंप्लीट रोड मॅप सांगणार आहे। तुम्हाला कशा प्रकारे स्टडी करायचा आहे। जर मित्रांनो तुमचा 0% सिलेबस कंप्लीट झाला असेल, 20% झाला असेल, 50% झाला असेल तरी सुद्धा मित्रांनो हा जो व्हिडिओ असेल तो मित्रांनो सर्वांसाठी असणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केले म्हणजे तुम्ही बाकी स्टुडंटपेक्षा एक स्टेप नक्कीच पुढे गेलेला आहे। त्यामुळे मित्रांनो थोडासा तो वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो हा जो रोड मॅप आहे तो मित्रांनो मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे। फर्स्ट पार्ट आहे मित्रांनो लर्निंग आणि मित्रांनो सेकंड पार्ट आहे प्रॅक्टिस। मित्रांनो आपण लर्निंगचा जो पार्ट आहे तो समजून घेऊया। मित्रांनो लक्षात घ्या, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यांमध्ये मित्रांनो तुमचा टोटल सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे। आता मित्रांनो तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल सिलेबस कशा प्रकारे कंप्लीट होईल, परंतु मित्रांनो तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे। त्या अगोदर तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही स्कूलमध्ये, कोचिंगमध्ये, ट्यूशन्स वगैरे लावले असेल, तुमच्याकडे भरपूर टायमिंग नाहीये, तुमचा भरपूर जो टायमिंग आहे तो मित्रांनो तिथेच जात असेल, तुम्हाला तिथेच जास्त वेळ द्यावा लागणार। तुमचे असाइनमेंट्स आहेत, तुमचे प्रोजेक्ट्स आहेत, भरपूर सारे गोष्टी आहेत। मला माहिती आहे मित्रांनो स्कूलला खूप काम असतं, परंतु लक्षात घ्या तरी देखील मित्रांनो तुम्हाला सेल्फ स्टडी करून मित्रांनो तुमचा सिलेबस कंप्लीट करायचा या 3 महिन्यांमध्ये। नोव्हेंबर मित्रांनो एंडिंग पर्यंत तुमचा सर्व सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे। आता मित्रांनो सिलेबस कशा प्रकारे कंप्लीट करायचा तो 2 स्टेप मध्ये कंप्लीट करायचा। मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला YouTube वरती लेक्चर व्हिडिओज पाहिजेत। आता मित्रांनो मला सांगण्याची गरज नाही कोणत्या सब्जेक्टला कोणते टीचर्स आहेत, तुम्हाला मित्रांनो YouTube वरती सर्च केल्यावरती भरपूर सारे मित्रांनो टीचर्स पाहायला मिळतील आणि त्यांचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता। मी कोणतं सगळेच करणार नाही, परंतु मित्रांनो भरपूर टीचर्स अवेलेबल आहेत आणि प्लस मित्रांनो लेक्चर्स बघताना मित्रांनो तुम्हाला स्वतःच्या हँड रिटन नोट्स बनवायचे आहेत। मित्रांनो सर्वात बेस्ट असतात त्यांच्या तुमच्या हँड रिटन नोट्स। आणि जर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे मित्रांनो नोट्स डाउनलोड करायचे असतील तर प्रत्येक सब्जेक्टचे नोट्स मित्रांनो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। त्या मित्रांनो व्हिडिओची त्या प्लेलिस्टची मित्रांनो जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो, त्यावरती क्लिक करा आणि मित्रांनो ते व्हिडिओज तुम्ही पहा, त्या नोट्स डाउनलोड करू शकता। आता तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला नोव्हेंबर एंडिंग पर्यंत सिलेबस कंप्लीट करायचा आहे, परंतु तुम्हाला पर डे किती टाइम द्यावा लागेल हे तुम्हाला मी सांगतो। मित्रांनो तुम्हाला डेली सेल्फ स्टडीसाठी 3 आवर्स काढायचे आहेत। सकाळी मित्रांनो तुम्हाला 1.5 तास आणि मित्रांनो संध्याकाळी 1.5 तास अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला 2 स्लॉट मध्ये स्टडी करायचं आहे। आता मित्रांनो तुम्हाला थोडंसं जास्त वाटत असेल परंतु मित्रांनो तुम्हाला बोनस टिप सांगून देतो। मित्रांनो तुम्हाला या 3 महिन्यांमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यांमध्ये तुम्हाला लँग्वेजेसचं पुस्तक हातामध्येच घ्यायचं नाहीये। आणि मित्रांनो लक्षात घ्या, जसं मित्रांनो तुम्ही स्लॉट मध्ये स्टडी करत आहात तर संध्याकाळच्या स्लॉट मध्ये मित्रांनो तुम्हाला मॅथ्स सब्जेक्ट स्टडी करायचं आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला जास्त मित्रांनो तुम्हाला प्रेशर फील होणार नाहीये। मित्रांनो आता लक्षात घ्या, हे होतं मित्रांनो आपल्या लर्निंगचा पार्ट। आता मित्रांनो जायचं आपल्या प्रॅक्टिसच्या पार्टकडे। प्रॅक्टिसचा पार्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिने खूप इम्पॉर्टंट मित्रांनो 2 महिने आहेत तुमच्यासाठी हे। आता तुम्हाला मी सांगतो डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा जो सिलेबस आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे, तर त्यांनी मित्रांनो काय करायचंय, क्वेश्चन सॉल्विंग प्रॅक्टिस करायला स्टार्ट करायची। क्वेश्चन सॉल्विंग म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, मी मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती प्रॅक्टिस पेपर अवेलेबल करून देईल। ते मित्रांनो तुम्हाला ते प्रॅक्टिस पेपर पाहिजेत आणि मित्रांनो ते सॉल्व करायचे आणि प्लस मित्रांनो तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स या 2 महिन्यांमध्ये भरपूर सोडवायचे आहेत। आणि मित्रांनो असे पण मुलं असतील ज्यांना सिलेबस कंप्लीट झाल्यासारखं वाटतंय परंतु अजून सुद्धा डिफिकल्टी आहेत त्यांच्याकडे, तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी 1 शॉट लेक्चर्स पाहिजेत जे तुम्हाला ज्यांना टॉपिक्स जे कोणते चॅप्टर्स वगैरे अवघड वाटत आहेत त्यावरती मित्रांनो तुम्ही 1 शॉट लेक्चर जर पाहिले तर त्यावेळी तुमच्या हा टॉपिकच्या कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतील। आता मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला लँग्वेज सब्जेक्टचे मित्रांनो पुस्तक हातामध्ये घ्यायचं नाही असं सांगितलं होतं, परंतु तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लँग्वेजचे रायटिंग स्किल आणि मित्रांनो ग्रामरचं प्रॅक्टिस नक्कीच करायचं आहे। मॅथ्ससाठी तुम्हाला मी सांगतो प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट मधील मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। आणि मित्रांनो सायन्ससाठी जेवढे मित्रांनो तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मित्रांनो सॉल्व करचाल तेवढे तुमच्यासाठी बेनिफिशियल असेल। आणि त्यानंतर तुम्हाला हिस्ट्री आणि जिओग्राफीचं मित्रांनो तुम्हाला रीडिंग वाढवायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये प्रॅक्टिस करायची। आता मित्रांनो आता आपला फेब्रुवारी महिना, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला रिव्हिजनकडे फोकस करायचा आहे। तर रिव्हिजन कशा प्रकारे करायचंय, ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही हँड रिटन नोट्स बनवल्या होत्या लेक्चर व्हिडिओज पाहताना त्याचं मित्रांनो तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो रिव्हिजन करायचं आहे। आणि प्लस मित्रांनो तुम्हाला जेवढे जास्त मित्रांनो तुम्ही PYQ सॉल्व करू शकता तेवढे तुम्हाला मित्रांनो सॉल्व करायचे आहेत। आणि मित्रांनो लक्षात घ्या, फेब्रुवारीच्या एंडमध्ये तुमची मित्रांनो बोर्ड एक्झाम असते, तोपर्यंत मित्रांनो तुम्ही पूर्णपणे रेडी असाल मित्रांनो बोर्ड एक्झामसाठी आणि मित्रांनो तुम्ही नक्कीच येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकाल। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।